श्रीमद भगवद्गीता अध्याय 5 कर्म संन्यास योग। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्म टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोघांपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल ते मला सांगा। त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत, परंतु या दोघांतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने तो श्रेष्ठ आहे। हे महाभाव अर्जुना, जो मनुष्य कोणाचा द्वेष करत नाहीत आणि कशाची अपेक्षा करत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा, कारण रोग, द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला मनुष्य सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो। वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात, पंडित नव्हेच, कारण दोघांपैकी एकाच्या ठिकाणी सुद्धा उत्तम प्रकारे स्थित असलेला मनुष्य दोघांचे फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो। ज्ञान योगांना जे परधाम प्राप्त होते तेच कर्मयोगांनाही प्राप्त होते, म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो। परंतु हे महाभाव अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिय व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्माच्या बाबतीत कर्तव्यपणाचा त्याग होणे कठीण आहे आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारे कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतात। त्यांचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व सजीवांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्म करूनही अलिप्त राहतो। सांख्ययोगी तत्वज्ञाने पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता आणि झोपत असता, श्वासोश्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांनी उघडझाप करीत असतानाही सर्व इंद्रिय आपापल्या विषयात वावरत आहेत असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करत नाही। जो पुरुष सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्म करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही। कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ अंतःकरणाच्या शुद्धीसाठी इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारे आसक्ती सोडून कर्म करतात। कर्मयोगी कर्माच्या फळाचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो आणि कामना असलेला पुरुष कामनाच्या प्रेरणेमुळे फळांत आसक्त होऊन बद्ध होतो। अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजाच्या शरीररूपी घरात सर्व कर्माचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थित राहतो। परमेश्वर मनुष्याचे कर्तपण, कर्म आणि कर्मफलांची संयोग उत्पन्न करीत नाहीत, तर प्रकृतीचा खेळ करीत असते। सर्वव्यापी परमेश्वर ही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाहीत, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकले गेले आहेत, त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात। परंतु ज्याचे ते अज्ञान परमात्म ज्ञानाने नाहीसे झाले आहे, त्यांचे ते ज्ञान सूर्यप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते। ज्याचे मन व बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्यातच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहेत, असे ईश्वरपरायण पुरुष अज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात। ते ज्ञानी पुरुष विद्या, विनय आणि युक्ती असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांना समदृष्टीने पाहतात। ज्यांचे मन समभावात स्थिर झाले आहेत, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला, कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहेत, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात। जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाहीत आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाहीत, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मावेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परमात्म्यात ऐक्य भावाने नित्य स्थित असतो। ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक
आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्य भावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ध्यानरूप योगात ऐक्य भावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा अनुभव घेतो. जे हे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत, ते जरी विषयी पुरुषांना सुखरूप वाटत असेल तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे कुंतीपुत्र अर्जुना, बुद्धिमान विवेकी पुरुष त्यात रमत नाहीत. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पाडण्याआधीच काम क्रोध त्यामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ असतो तोच होय. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधी काम क्रोध यामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ असतो तोच योगी होय आणि तोच सुखी होय. जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो तो सच्चिदानंद घन परब्रह्मा परमात्म्यासह ऐक्य भावाला प्राप्त झालेला सांख्ययोगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहेत, ज्याचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहेत, जे सजीव मात्रांच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते, ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. काम क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात, त्यांच्या सर्व बाजूंनी शांत परब्रह्मा परमात्म्याच परिपूर्ण भरलेला असतो. बाहेरच्या विषयांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण व अपान वायू सम करून ज्याने इंद्रिय मन व बुद्धी जिंकली आहेत, असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध यांनी रहित झाला की तो सदोद्दिक्त मुक्तच असतो. माझा भक्त मला सर्व यज्ञ आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वराचाही ईश्वर, सजीव मात्रांचा सुहद अर्थात स्वार्थरहित, दयाळू आणि प्रेमी असे तत्वत्व समजून शांतीला प्राप्त होतो. ओम हे परम सत्य आहेत. याप्रमाणे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मसन्यास योग नावाचा हा 5वा अध्याय येथे समाप्त झाला आहे. आपण भेटूया पुन्हा पुढील अध्यायामध्ये. श्रीमद भगवद्गीता अध्याय 6. जय श्रीकृष्ण.